का रे? अरे भाऊबीजेला घ्यायला येतोय तुला मी. हा का? हा बोल काय झालं. काय नाही, कसं आहेस तू? अरे मी व्यवस्थित आहे. मी येतोय घरी. हा तुला घ्यायला येतोय भाऊबीजेला. बरोबर, तू घरीच कधी आहेस ना? येणार? आज येतो का मग? अरे आत्ताच येतोय मी. हा ये. तुझ्याकडेच यायला निघालोय. पण तू घरी आहेस ना आता? आलो घरी. हा, राहणार ते आमच्या. राहणार काय शेतातलं काम चाललंय काय? नाही. मग ते काय सांगू तुला मी. असल्या घरी तुम्ही दिले ना मला, सकाळपासूनच ते भांडणं चालल्यात रे. त्या घरी मला चहा नाही विचारत ना, नाश्ता ना जेवण. नुसतं एकच काम करत नाही, काम करत नाही. किती काम करू रे, मी आईच्या घरी एवढं काम नाही केलं बर कधी. ऐक पिंके, तू नको काळजी करू. तू कुठं थांबलीस मला सांग. मी आमच्या रानात थांबली. बर ठीक आहे. मी आलो तिथं. हा ये. हा ठेव फोन. येते काय पिंकीला पण माहिती. इकडे येऊन बसली या. थांबील. पिंके का बसली इथं? काय सांगू आता तुला, सांगितलं ना फोनवर, मरणाची कामं करायला लावते तिथं. मला लय वैताग आलाय. काम करायला होते ना, काय करायला होते? सारखं उठसूट मध्ये शेतीतली काम कर, शेतीतली काम कर. घरचं सगळं मी करते, मला नाही येत शेतीतली कामं, तर काय करू? शेतीतली कामं काय कंटिन्यू करायला होतात का? तेवढ्या शेतीवाला नवरा कशाला द्यायचा करून? ठेव. तूच म्हणली होती ना शेतकरी नवरा पाहिजे, शेतकरी नवरा पाहिजे. अगं शेतकरी नवरा जर केलाय ना, शेतातली कामं ही करावीच लागणार. म्हणजे याचा अर्थ तू पण मला समजून नाही घेणार आता. नाही तसं नाही. मी त्यांची पण बाजू घेत नाही आणि तुझी पण बाजू घेत नाही. मी सत्य परिस्थिती सांगतो. कसं आहे, शेतामध्ये जर राबलं आणि ते पीक जर चांगलं आलं तर आपण चार पोटाला अन्न खातो. दाजींचं पण काही चुकत नाही. ते म्हणत नाहीत की कायमस्वरूपी तू शेतामध्ये काम कर. शेतामध्ये